चला गाड्या, उद्यापासून आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात. बघ काय म्हणताय ती. कशी? अरे आज 31 डिसेंबरची पार्टी झाली, उद्या त्याला नवीन वर्षाची नवीन सुरुवात. उद्यापासून सगळे वाईट काम धंदे बंद म्हणजे बंद. बघ बंद. आणि आजच आपल्या आयुष्याला गोडा लागला तर लय मोठा गोडा लागेल. उद्याच काय घेऊन बसला येड्या. आज 31 डिसेंबर आहे. आज मस्त बाई खाऊन पिऊन मजा करायची, कारण आजचा दिवस पुन्हा येणार नाही. येणार भावांनो, येणार. आज नाही आला तर 365 दिवस येणार. ते पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार. अरे बाहुलिया, आपण हॉटेलला काम करतोय नाही रे. आपण काय मंत्री नाही, पुन्हा येणार. परत बसल ना मोकांडी भाऊ. मग काय तर पांढरा नाही थांब. पांडाला पांडा बोलवा त्याला गाडायचा. मग काय. ऐका की मी काय म्हणतोय, आपल्याकडे कोणाकडे पैसे आहेत. आज का नाही पांढरा गाडायचा, त्याला दारू पाजा द्यायचा. अरे पांडा, अरे इकडे कवा तरी स्वतःसाठी वेळ काढत जा. इकडे का स्वतःसाठी वेळ काढायचा. अरे काय आमचं नशीब आहे का एवढं स्वतःसाठी वेळ काढाय. बायको सोडते का घरात ना मला. कधी भांडी का, कधी धुणं धु, कधी झाडून का, असल्यातच गुंतवून ठेवते राव बायको मला. आयला आणि कशाचं रे माझं नशीब वेळ काढायला. नशीब गांडू तर काय करणार पांडू. अरे पांडा, आपलं नशीब आपण गाढवायचं असतं. नशीब गाढवायचं काय करायचं. त्यासाठी दारू प्यायला लागते. दारू. तू कधी दारू प्यालाय का. दारू बॉम्बला दारू पितो का काय येड्या बोकाची. तू कधी बायकोला उलट बोललाय. बायकोला उलट बोलून भाकरीची पंचायत करतो काय घुसणार आहे. ए तो कधी बायकोला मारलंय का. हो बायकोला मारत असतात खायला का. अरे बायकोच मला मारते रोजला का. मग सड काय नाही घर. कधी शिव्या दिल्यात का बायकोला तू. शिव्या मला शिव्या देते का. कशाची शिव्या ऐकून घेते. अरे म्हणून तर तुझी बायको तुला घाबरत नाही. हा खरंय 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 लागा तुझं. अरे म्हणून तर पांडाला घरात त्याला किंमत नाही. काहीच किंमत नाही लाग. पण ह्याच्यावर काय उपाय बिपाय आहे का रे. उपाय आहे भाऊ. काय. आज हा 31 डिसेंबर. आज फुल दारू पिऊन घरी जायचं. दारू पितो काय. मग बायको बघ कशी गोंधळ जवळ घेतली. अरे गोंजराला ती काय कुत्रे वय. अरे गोंजराय आधी त्याने घरात तर घेतलं पाहिजे की. हे बघ हाकलून दिले घरात ना. सकाळ धन रस्त्याने फिरतोय कुत्र्यासारखी अवस्था झाली. दिसा नाही का तुला. त्याला काहीतरी करायला पाहिजे ना. काय करायला पाहिजे. घरात नाही घेतलं तर खिडकीतनं जायचं. खिडकीतनं जायचं. मग काय. 10 रुपयाला बायको माझं नांदन काय. तुम्ही लागला 10 रुपया शिकवा. नांदत असते. अरे नांदायचं राहू दे. 6 वाजल्या की दारात अशी टक लावूनच बघत पाय तुला. वाट बघत बसंती. कस काय. माझी तर बायको 6 वाजल्या की वाटच बघत बसते. जर नाही आलो की बायको एका गल्ली जाते, गाबड दुसऱ्या गल्ली जाते, आणि बाप बसतोय तिसऱ्या गल्लीत. मग काय, ज्या गल्लीत सापडेल त्या गल्लीतनं घरी उचलून घेऊन जाते ती. अयो चांगलं का तुझं. आयला तुम्ही एवढं सांगताय म्हणल्यावर बायकोचा जर कंठ जिरवायचा असेल तर औषध म्हणजे दारूच आहे. हा एकच नंबर. बायको जर मला भीत असेल ना दारू पिऊन तर दारूच काय. अरे इंड्रेची बाटली सुद्धा पिन मी. अरे इंडेल पिऊन मरशील की काय माझ्या. तू फक्त दारूच पी. बर मग चला चांगल्या कामाला उशीर नको. तू जरा झाप कमी कर वरचा. तू चालला का. चला अरे अरे बोकायला गेला मर्डर करेला किसने मी. मर्डर. मग त्या पांडूला आणलाय कशाला का. तुम्ही इकडे चेष्टा करत बसलाय. पाडा वळून गेला. गपला का तो वाळून गेलो या. बॉम्ब लावणी झालाय. बॉम्ब लावणे जात खातो का मला चाटून. अरे पांडा जरा तू दारू पी. मग बघ कशी चेहऱ्यावर टवटव येते. अरे पांडा मी तुला सांगतो, मी दारू पिऊन गेलो घरी. माझी बायको मला म्हणली आलात का मुतारा ढुसून. मी तिला म्हणलं हे बघ तू चपातीला पोळी म्हणली म्हणून ती काय पोळी होत नसती. तसं तू माझ्या दारूला किती बी नाव ठेव, त्याला गडूळ पाणी म्हण नाहीतर मुतारा म्हण. ब्रँडेड दारू ती दारूच राहणार आहे. मग पुढं काय झालं. मग काय, माझी बायको म्हणली तुम्हाला शुद्धीवर असल्यावर जेवढं कळत नाही तेवढं नशेत असल्यावर कळतंय. तेव्हापासून माझी बायको मला दारू प्यायला अडवत. एकच नंबर. तरी म्हणलं
तू सकाळ सकाळ स्टँड वर का झोपलेला असतो कुत्र्यासारखा? अरे स्टँडर्ड माणसं आम्ही स्टँडवरच असणार. स्टँडर्ड भिकारी तू स्टँडर्ड गप्पा आहे तुझी बायको काय धंदा करते मला माहिती कशाला काय म्हणतो? पाडा तुला सांगतो एक दिवशी मी फुल दारू पिऊन गेलो घरी बायको दारात बसली मला म्हणजे चालते येत ना तुम्ही चालते वा बायको रात्रभर दारात पण मी घरात म्हणजे बायको दारात आणि तू घरात असं कसं होऊ शकतं? खिडकीतून गेलो ना हुशार प्राणी खिडकीतून गेला. मग सकाळी बायको मला उठवलं मला म्हणली जेवढं तुम्ही सुदृढ होता ना का तेवढं नशेत मात्र चालतात एक नंबर. तेव्हापासून मला 10 रुपयाला बायकोने अडवलंच नाही. एकच नंबर. किसने तू एक काम कर तुझ्या बायकोला आडवी कर आडवी आडवी कायमची आडवी करून टाक. अरे तुमच्या बायकोचं सोडा पांडव मी काय सांगतो ते ऐक. मी एकदा दारू पिऊन घरी गेलो बायको मला म्हणली आज दारू पिऊन आला. मी म्हणलं माहिती तर कशाला विचारत. बायको म्हणली तरी तुमच्या तोंडून ऐकत. आणि मी म्हणलं आलो दारू पिऊन म्हणलं मी. मग बायको लय खुश. 10 रुपयाला म्हणून खुश नाही रे का खरं बोलल्यामुळं. खरं बोललं विचारा का तर ती म्हणली तुम्ही जेवढं नशेत खरं बोलताय तेवढं शुद्धीर असल्या बोलत नाही. तेव्हापासून तुम्हाला सांगतो का ती 10 रुपयाला अजिबात नाही म्हणत नाही. अरे बाळा तुझा वरचा झाप केवढा तुझं थोबाड केवढं तुझं डोळं केवढं तू बोलतोय काय शुद्धीवर आहे का तू शुद्धीवर का अक्कल आहे का तुला कशाच्या? अरे ह्यांचं तर काहीच नाही पांडा. माझ्या बायकोचं ऐका तुम्ही. अरे लगीन झाल्यापासून माझी बायको खिशातनं कितीतरी पैसे काढते पण तुला सांगतो एका शब्दाने तिला मी कधी दुखवलं नाही. पण एक दिवशी काय झालं माहितीये का तिने तुला सांगतो पैसे काढा सोडून दारूची बाटली काढली खिशात. मग अरे जेव्हा मला माहित झालंय पायाच्या मस्तकाला गेले अशी बेदम चुकली तुला सांगतो. डायरेक्ट दवाखाना दाखवला. गल्लीतल्या बाया सुद्धा मला म्हणल्या भाऊजी वहिनीने असं काय गुन्हा केलता की डायरेक्ट तुम्ही दवाखाना दाखवला. बायको 3 दिवस होते 3 दिवस होती दवाखान्यात. तेव्हापासून तुला सांगतो पहिली खिशात एक बाटली निघायची दारूची आता 2 निघत्यात. म्हणजे तुझी बायको तुला अडवत नाही दारू अजिबात अडवत नाही. तू बायकोला हाणतो तू बायकोला हाणतो का बायको तुला हाणते? अरे वाळून गेलाय माकडावणे. मला सांगा तुम्ही दारू पिल्यावर तुम्हाला घरचा रस्ता गवतो कस काय कसं पाडा तुला सांगतो फुल दारू पेलं का हितनं फक्त आपली जबाबदारी स्टँड पर्यंत जायची. स्टँड वर ना जाऊन तरी वगैरे भाऊ त्या मार्गाला. कसं आहे पांडा तिथं 4-5 कुत्रे माझी वाट बघत बसते कधी येतोय म्हणून आणि त्यांच्यासोबत एक चालायला मजाच वेगळी असते. एक रुबाबच असतो. कुत्र्या संग चला काय घंटेची मजा असं निवडून आलं वाटतं मिरवणूक चालू असं वाटतं. अरे पांडा कसं झालंय माहिती का तू झालाय बायको आणि तुझी बायको झाली तुझा नवरा. पांडा बायको कडे नांदाय गेलाय का बायको त्याकडे आली. सगळे शांत बसा. वेटर दारू मागो ती पण भारीतली. आता ती पांड्याची गाडी रोड आली. वेटर आले वेटर पांडा वेटर आले. बोला साहेब काय देऊ तुवर गोड कारवा स्टॅग विस्की रम नर्सिंग नेचर नंबर 1 टॅगो संत्रा मोसंबी वसी देऊ का देशी देऊ चला बोला साहेब. अरे तू दारू विकतोय का दारूची डिलिव्हरी करतोय? मग साहेब असं असते बोला काय देऊ चला. अरे आपल्याला तर एकच ब्रँड माहिती हातभट्टी. तुम्हाला ओळखतो का? नाही. आणि माझ्या म्हाताऱ्याला नाही. मदाजीला नाही साहेब. मग तू काय कर 2 नंबर 1 2 विस्की आणि टुबर गार. ओके साहेब अजून काय देऊ? काय नको तू जा बाबा एवढं मोठं चकना बिकना काय द्यायचं साहेब? चकना शेंगदाणे आणि शेंगदाणे. अजून काय बाकी साहेब? काय नाही काय नाही जाऊ बा. अरे किसनिया अरे ते वेटर लय झाप आहे. आमच्या घरा शेजारीच राहतं. ते ओळखत नाही म्हणतो आणि सगळ्यात चुगल्या लावतं. आता माझी पण लावल तुझी पण लावल चुगली बाबा. मालकाला बोलून घे. मालकाला वेटर बदलाय सांगू. मालक बोला काय झालं? काय झालं म्हणजे अरे किती दिवस झाला ते वेटर तरी बदलून टाका राव. त्याची वाट लागली सगळी.
ह्याचं म्हातारं इथं दारू प्यायला येतंय, त्याचा आजोबा दूध घालायला म्हणून जाते डेअरी इथं दारू प्यायला येते, आणि शेंगदाणा आणायला म्हणून दुकानात जाते ती पण इथं दारू प्यायला येते. ह्यांचं खानदानच इथं दारू प्यायला येते. रेशन कार्डच खराब होईन बरं का, तर तुमचं चुगल्या लावतंय ते तुमचं वेटर, तुम्हाला एकदा सांगतोय. हा आता वरनं मला पण नादी लावून ह्याने दारू प्यायला, माझी काय वाट लावू नका, माझी बायकोला डेंजर हे येऊन हाणाय कमी करायचं नाही माझ्या सकट तुम्हाला. आता मोदीने नोटा बदलले ना, तुम्ही वेटर बदलून टाका, त्यात काय एवढं असते. बर बदलतो बदला सांगितलं का नाही. शुभ कार्याला उशीर नको. अरे ही दारू ठीक आहे, पण ही शेंगदाणा कशाला आणले तेच का नाही. आणि चकना आहे एवढं असतात का मग. हा अरे ह्याच्यात आमचा एक आठवडाभर भाजी झाली असती घरची कालोनाची. बसला का इथं का बस लागते एवढं शेंगदाणा. एवढं शेंगदाणा होय. हा मग दारू संग दारू संग खायला. मग ही शेंगदाणा खायचं का दारू प्यायची. अरे पांडा दोन्ही संगटच घ्यायचं, दोन्ही संगच होय. संगच घ्यायचं. मग चला चला चांगल्या कामाला उशीर नका. पांडूचा पॅक भरतो मी. पहिला मान पांडूचा. पांडूच्या गावाचं चांग भलं. हा. अरे पण हे कसं प्यायचं. पेत ना तुला. हा अरे तू सांगतो कसं करायचं. एका आता नाक बंद कर. नाक. हा हा डोळं बंद कर. डोळं हा. बंद कर. सगळं आणि हांचट का होता. अरे नाकन डोळे बंद केल्यावर रामदेव बाबा आठवतात रे. अरे नाही रे तू हान 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 रामदेव बाबा की जय. वकायचं नाही वकायचं नाही. डिसेंबरच्या माझ्याच नावाने गोडा लावा. बायकोला जर माहीत झालं मी दारू पिलोय, कुत्र्याच्या आईवणी बडवीन रे मला. पांडा तू माझं नाव सांगू का. तुझं वय. हा नाव सांगू अजिबात. तुला माझ्या बायकोचा हिसका माहिती आहे. माहिती ना बस. बरं शेंगदाणा खाय. चकना असतो ही. कसा खायचा. अरे चकना खाया घालतो का नेम मारतो माझ्या नाकात गुतला असता नाही काय लय तुला चालली काय. तुला चालली काय पांडा. मला नाही चालली. बा सांगताना तूच खा तुझ्याच गांडीत घे. मला घरी सोडा आता स्टँड वर सोडा माझ्या. आपापल्या जबाबदारीवर. आणि तिथून कुत्र्याच्या जबाबदारीवर. पुढं कुत्र्याची जबाबदारी. कुत्र गव्हर्न मला माझी वाट बघ असतात. आजपासून तुझी वाट बघणार. सारखा मला घरी जाऊ. जाऊन दे पांडाला. जा जा जा. हे पांडा जरा नाही. बाय पांडू बाय आणतो. नीट जा बाबा. कुत्रा हाय. अरे कमरेला बेटा कुठं गेलं आपलं घर. हा दारू पिल्यावर ढाब्यापासून स्टँड पर्यंत जायची जबाबदारी आपली, आणि स्टँड पासून जबाबदारी कोणाची. कुत्र्याची. कुत्र कोणाची जबाबदारी. हा स्टँड पासून घरापर्यंत कुत्र्याची जबाबदारी. मला कुत्र भेटलं पाहिजे. कुत्र कुठे. कुत्र तुझ्या आईला सकाळी येत्या मला घरी सोडव. चल तू नाही येत मीच येतो. चला आलो. तुला सांगितलं कळतं का. घरी सोडव मला. मला घरी सोडव. मला काय सांगू नको. अरे चावतो का मुका घेतो माझा आता. घरी सोडव की मला.
घरी सोड. अरे कुत्र कुत्र पळून गेलो कुत्र. मी खंबीर आहे घरी जायला. चला सुंदरचा मार खायताना तर सुंदरला खोटं बोलायला लागल ते. जिसकी बेबी मोटी उसका ही बड़ा नाम है. मरंगने में तुम्हारा क्या काम है. जिसकी बेबी मोटी उसका है सुंदर. सुंदर आईला सगळं पायऱ्या पण गवंड्याने असल्या बनवल्यात ना गुळगुळीत. चला के हमको भी गम ने मारा तुमको भी गम ने मारा हम सबको गम ने मारा इस गम को मार डालो. गुळगुळीत फरशी पाडली जमाने थोबाडाचं उद्घाटन व्हायचं तुझ्या. डिसेंबर 26 नका डुलत आलाय. काय ढुसून आलाय सांगा मला. तर ती म्हणली तुम्ही जेवढं नशेत खरं बोलताय तेवढं सुधीर असल्या बोलत नाही. ज्याला बायकोला खरंच सांगतो म्हणजे बायको मला माफ करल आणि खुश होईल बायको. काय ढुसून आलं म्हणजे तुला दिसत नाही का मी दारू पिऊन आलोय. दारू ओरिजिनल ब्रँड आणलाय हातभट्टी. चला आता मला मस्त बघे माफ कर. मुताला ढोसून आलाय ते आलाय मला शिकवताय वे. स्वतः खाता शेण दुसऱ्याला शिकवतो. दारू पिऊन आलाय दारू पिऊन आले. मग काय आरती वाळू का तुमची का नारळ फोडू तुमच्या समोर. उदबत्या लावून बंडरा घालू का तुमच्या जेवायला. आईला उलटच व्हायला लागलंय. म्हणलं खरं बोलायचं बायको खुश होईल उलट जास्तच तापली माझ्या. आईला मित्राच्या बायकोतून माझ्या बायकोत लय फरक दिसतोय बाबा. तुमचं ना बरं नावच सांगते. फोनच लावते मुताला ढोसून आलाय म्हणून. तू चपातीला पोळी म्हणली म्हणून ती काय पोळी होत नसती. अजिबात दारूला मुतारा म्हणायचं नाही. चपातीची पोळी पुरणाची पोळी पिठात गोळी पोळी रास्ता तिसरा काय तोंडातल्या तोंडात कोच बसताय. मला एवढंच म्हणायचंय की माझ्या हातभट्टीला अजिबात नाव ठेवायची ना. ब्रँड आहे ती. अजिबात त्याला गडूळ पाणी म्हणायचं नाही आणि मुतारा सुद्धा म्हणायचं नाही. पण एक दिवशी काय झालं माहितीये का. तिने तुला सांगतो पैसे काढायला सोडून दारूची बाटली काढली खिशात. खिशात चक्क दारूची बाटली. मग काय दुधाची बाटली ठेवू का. लईच मात चढलाय वाटतं तुम्हाला. चला घरात तुमचा माझं चिरावते. अजिबात अंगाला हात लावायचा नाही माझ्या. प्रत्येक वेळेस बघतो माझा अन्याय करते तू. प्रत्येक वेळेस माझा अन्याय झालाय. काय अन्याय झालाय. काय अन्याय झालं तुला सांगू. आंघोळ केली का सकाळी. मग काय पारशी दिसते का तुम्हाला तुमच्यासारखी. साबण लावली का. लावला. साबणाच्या खोक्यात फोटो कोणाचा होता. बाईचाच होता. बायांचा होता ना. शॅम्पू लावला का. शॅम्पू लावला. लावला का. त्या पुडीवर कोणाचा फोटो होता. बाईचा. क्रीम थापली का थोबाडाला. लावली. त्या क्रीमच्या पुडीवर कोणाचा फोटो होता. बाईचाच होता. बायाचा. आम्हाला काय गाड्यांना खरोच उठली का हाताला पायाला तोंडाला कोड फुटल्यात का. आम्हाला रोग येतोय पुढीवर फोटो टाकायला. ह्याच्यात तुमच्यावर काय अन्याय झाला. दारू कोण प्यायचा. तुम्हीच ढोसून आलाय. मग ह्या दारूच्या बाटली माझा फोटो का नाही. फोटो छापायचा आहे का तुमचा. चला घरात फोटो छापते तुमचा. चला कुणाच्या नादाने पेला दारू. कुणाच्या नादाने पेला. मला
मला माफ करे सुंदरे, पुन्हा नाही पेणार. हा दारू प्यायची काय? पाय धरतो. प्यायची का? प्यायची दारू? दारू प्यायची का? सुंदरे मला माफ कर, मित्रांच्या नादाने पिलो. थांबायचो तुला नाही शिरशारे म्हणून दाखवतो. हा हे बघ, दारू दारू देशी दारू, दारू दारू देशी दारू, हे सगळं सोड, चल एक पॅक मारू. मग तिकडच काय तोंड करायचं? घरी कशाला आला? तुम्हाला आहे का गावात काडीची किंमत? अरे पांडा कसं झालंय माहिती का, तू झालाय बायको आणि तुझी बायको झाली तुझा नवरा. हा अगं घरात नसली तरी बाहेर किंमत आहे ना मला. बाहेर किंमत आहे का? बाहेर किंमत आहे का? मग बाहेरच जावा. जेव्हा नशा उतरण आणि माणसात येताना तवाच घरात या. खिडकीतून गेलो ना. हुशार प्राणी खिडकीतून गेला. माझ्यावर डोसायची आईला मला म्हणते घराच्या बाहेर थांबाचं दाखवतो. मित्रांनी सांगितलेला उपयोग करतो आता. लय गुळगुळीत दिसते. दारू दारू देशी दारू, कुठे खिडकी? त्या बायकोला कसं मारू? खिडकी दिसते. आता खिडकीत नाद मध्ये जातो आणि निवांत झोपतो. बायकोला बसू दे तिथंच. खिडकी एक खिडकी, खिडकी दोन्ही बुडकी. तर जाळीच आहे. खिडकी उघडा नाही. इतक्या गावात बाय तर रातभर थंडीत काकडत बसावं लागतंय काय की मला. दरवाजा बंद. सुंदरे, अयो दरवाजा लावला वाटतं. सुंदरे, मी चेष्टा करीत होतो. सुंदरे दारू वेळ. सुंदरे आई घातली आता हिने खरंच लावून घेतला दरवाजा. सुंदरे खिडकी पण नाही दरवाजा पण नाही. बसा रातभर काकडीत बाहेर. सुंदरे मित्रांच्या नाद लावून काय करून घेतलं मी. दारू पिलो. सुंदरे अयो लयच गार लागते. 31 डिसेंबर चांगला साजरा झाला माझा दारू पिऊन. अयो सुंदरे, सुंदरे शेवटच्या वर्षातला शेवटचा दिवस माझा असा जाईल म्हणून मला वाटलं नव्हतं. पण जाऊ द्या, उद्या 1 जानेवारी. उद्या नवीन वर्ष चालू होणार आहे. म्हणजे आपल्या आयुष्याला नव्यानं सुरुवात करायची. जेवढ्या पण काय घाण वाईट सवय असतील ना सगळ्या बंद करायच्या. दारू पिणं बंद करायचं. मी तर तसं दारू पितच नाही, पण मित्रांच्या नादी लागून दारू पिलो आणि स्वतःची असली हालत करून घेतली. आता थंडीचा दिवस पडल्यात रातभर माझा गोटाच होईल. मी दारू पिलो मित्रांचं ऐकून. पण तुम्हाला जर कोण फोर्स करत असेल ना अजिबात दारू प्यायची नाही बरं का, नाहीतर माझ्यासारखी हालत होईन असली. रातभर काकळत बसावं लागल. पण काय टेन्शन घेणार नाही मी. उद्याचा दिवस मस्तपैकी घालवणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका का. शेअर करा मित्रांमध्ये. कमेंट करा कुठला डायलॉग आवडला तुम्हाला. दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली.